नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत सर्व निराधार बांधवांना मार्च महिन्यासाठीचा जो हप्ता आहे हा जमा होण्यास शनिवारपासून सुरुवात झाली होती. मात्र बहुतांश लाभार्थी अद्यापही या हप्त्यापासून वंचित आहेत. म्हणजे पाहिलं तर जवळजवळ 30 ते 40% लाभार्थी फक्त हप्ता मिळाला आहे. यामध्ये निराधार दिव्यांग लाभार्थी सुद्धा आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी व्यक्ती आहेत, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर विधवा महिलासुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत. आता बाकी लाभार्थ्यांचा कमेंट मेसेज सारखे येत आहेत की त्यांचा हप्ता हा जमा झाला नाही. तर याबाबत आपण चौकशी केली असता तहसीलदार कार्यालय त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांनी एक अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिली आहे की नक्की काय कारण आहे ज्यामुळे हे जे लाभार्थी आहेत या हप्त्यापासून वंचित आहेत त्यांना मार्च महिन्यासाठीचा हप्ता हा मिळाला नाही. अर्ध्यांना देण्यात आला, अर्ध्यांना देण्यात आला नाही. तर याचं नक्की काय कारण आहे सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सगळ्या निराधार बांधवांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूयात डायरेक्टली. आपण जो महत्त्वाचा विषय आहे की नक्की काय कारण होतं, काय कारणामुळे निराधार बांधवांना मार्च महिन्यासाठीचा हप्ता अद्यापही जमा झाला नाही आणि ज्यांचं जमा झालं नाही त्यांनी काय करायचं याचं सोल्युशन जे आहे मग याचं कशा पद्धतीने त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पाहून घेऊयात आपण. तर यामध्ये जर पाहिलं तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मार्च महिन्याच्या पेमेंटची समस्या आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की DBTमधली समस्या असू शकते. तर याबाबत तहसीलदार कार्यालयाने स्पष्ट केलं आहे, तीच माहिती जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींचा समावेश होतो आणि या योजनेच्या सुमारे 25% लाभार्थ्यांना मार्च महिन्यासाठीचा हप्ता जमा झाला नाही. आता ही सरकारी माहिती शासकीय अधिकाऱ्यांनुसार 25% बोलतात. मात्र जर आपण कमेंट पाहिल्या तर जवळजवळ सगळ्याच लाभार्थ्यांच्या कमेंट येत आहेत की त्यांचा हप्ता जमा झाला नाही. तर मला असं वाटतं की 25% लाभार्थ्यांना फक्त जमा झाला आहे आणि 75% लाभार्थी अजूनही वंचित आहेत. तर यासाठी अनेक लाभार्थी तहसीलदार कार्यालयात जाऊन चौकशी करत आहेत किंवा समाजसेवक असतील, ग्रुप ॲडमिन असतील, संस्थांकडून मदत मागत आहेत. पण वेगवेगळी त्यांना प्रत्येक ठिकाणाहून वेगवेगळी आणि अस्पष्ट अशी माहिती मिळते. तर याचं कारण सांगितलं जात आहे ट्रान्झॅक्शन फेल्ड आणि टेक्निकल एरर हे मुख्य कारण आहे. आपण जेव्हा तहसीलदार कार्यालयामध्ये स्टेटस तपासलं यामध्ये काय कारण आहे की लाभार्थ्यांचा हप्ता जमा झाला नाही, तर यावर आपल्याला समजून आलं की ट्रान्झॅक्शन फेल्ड हे जे कारण आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन त्यांचा व्यवहार पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा व्यवहार हा पूर्ण झाला नाही. अशा कारणामुळे हे अडकले आहेत, ज्यामुळे टेक्निकल एरर होऊन पैसे खात्यात जमा झालेले नाही आहेत आणि संबंधित विभागाकडूनही याच कारणाची पुष्टी होते. म्हणजे सर्व्हर संबंधितची समस्या आहे, या कारणामुळे लाभार्थ्यांचा हप्ता हा जमा झाला नाही. याचा अर्थ लाभार्थ्यांच्या कागदपत्राशी काहीही संबंध नाही आहे. म्हणजे पाहू शकता सगळे लाभार्थी म्हणतात की आत्तापर्यंत हप्ता हा जमा होत होता, काहीही अडचण नव्हती. त्याचबरोबर हप्ता येताना त्यांनी चेक केलं की त्यांची कागदपत्र बरोबर आहेत, त्यांचं KYC बरोबर आहे, त्यांची DBTसुद्धा ॲक्टिव्ह आहे, तरी आले नाहीत. तर याचं कारण आता समजलं असून टेक्निकल एरर या कारणामुळे सर्व्हर संबंधित समस्यामुळे बहुतांश लाभार्थी हप्त्यापासून वंचित आहेत. तर समस्या काय आहे तर ट्रान्झॅक्शन फेल झालं आहे, टेक्निकल एरर, सर्व्हर इश्यू असल्यामुळे पैसे जमा झाल्याचं हे कारण आहे आणि विभाग स्तरावरील ही तांत्रिक अडचण आहे असं स्पष्ट हे झालेलं आहे. त्याचबरोबर तहसीलदार कार्यालयातील वेगवेगळी आणि चुकीची माहिती म्हणजे वेगवेगळ्या तहसीलदार कार्यालयामध्ये वेगवेगळी आणि चुकीची माहिती ही दिली जात आहे. अनेक तहसीलदार कार्यालयातून डबल KYC किंवा दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी न केल्यामुळे, नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे पैसे थांबल्याचं सांगितलं जाते. तर नाशिक जिल्ह्यामध्ये चौकशी केली तेव्हा इतर योजनांच्या लाभार्थ्यांनाही असेच प्रॉब्लेम आहेत. हे जाणून घेतल्यानंतर समजलं की हा जो प्रॉब्लेम आहे सर्व्हर संबंधित आहे. काही ठिकाणी सांगितलं की कागदपत्र क्लिअर आहेत पण पैसे येतील
किंवा 24 ते 31 मार्चपर्यंत जमा होतील अशी आश्वासनं हे दिली जात आहेत. मात्र यावर सुद्धा शंका आहे की नक्की या महिन्यामध्ये या महिन्याच्या अखेरीस तरी त्यांना पैसे मिळतील का. त्याचबरोबर विभागाकडून स्पष्ट उत्तर मिळत नाही की पैसे येतील किंवा नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांच्याकडून अधिकृत अपडेट देणं अपेक्षित होतं. सॅस पोर्टल जी आहे निराधार योजनेसाठीची, त्या पोर्टलवर नोटिफिकेशन परिपत्रक जारी करून टेक्निकल एररबाबत माहिती शासनाने देणं अपेक्षित होतं. मात्र त्या पद्धतीची कोणतीही माहिती शासनाकडून देण्यात आली नाही. तर ही माहिती अर्धवट किंवा चुकीची असल्याने यांना लाभार्थ्यांना फायदा होण्यापेक्षा अजून जास्त हा त्रास होत आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे. तर सगळ्यात अगोदर तहसीलदार कार्यालयामध्ये ज्या लाभार्थ्यांचा हप्ता जमा झाला नाही आहे त्या लाभार्थ्यांनी तहसीलदार कार्यालयामध्ये जा, स्टेटस चेक करा, नक्की काय तुमचं सगळं बरोबर आहे का, कारण काय दाखवतं ते चेक करा. जर तुमचं काही पेंडिंग असेल म्हणजे आधार कार्ड तुमचं जमा नसेल, डॉक्युमेंट अपलोड नसतील, KYCचा प्रॉब्लेम असेल, DBT ॲक्टिव्ह नसेल तर ते अगोदर पूर्ण करून घ्या. आणि त्यानंतर ना खूपच म्हणजे यामध्ये कारण तुम्ही चेक करू शकता. आता दिव्यांग पोर्टल KYC आणि नोंदणी सुरू असल्यास तुम्ही कागदपत्र देऊ शकता. ऑनलाईन पण सुद्धा दिव्यांग पोर्टलवर लॉग इन करून सगळी कागदपत्र जमा केली जाऊ शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जे निराधार बांधवांना मार्च महिन्यासाठीचा हप्ता हा अजूनही अद्यापही जमा झालेला नाही आहे तर त्यांचा हप्ता हा कधीपर्यंत येईल, पैसे पेन्शन पुन्हा येतील का. तर पाहू शकता आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे, एकदा फेल झाले की पुन्हा DBT ट्रान्सफर होत नाही आणि तहसीलदारांकडूनही याची खात्री होत नाही. यामुळे पैसे येतील, पेन्शन मिळेल याची शंका आहे, याची खात्री देणं शक्य नाही आहे. तर यामध्ये जाणकार व्यक्तींशी संपर्क साधून पुन्हा DBT सुरू करावे, कारण बहुतांश लाभार्थी यामध्ये वंचित आहेत आणि पैसे हे गरजेचे आहेत. कारण उन्हाळा आहे, महागाई आहे, या कारणामुळे जे खरोखरचे दिव्यांग बांधव आहेत या योजनेपासून वंचित राहत आहेत. तर यासाठी काळजी करू नका, जास्त त्रास घेणं आवश्यक नाही आहे. नवीन अपडेट हे लवकरच येईल. टेक्निकल एररचं जे मुख्य कारण आहे ते सुद्धा आपल्यासमोर स्पष्ट होईल. मात्र अशी अपेक्षा आहे की शासनाने त्यांच्यामार्फत निराधारचे पोर्टल आहे या पोर्टलवर, सॅस पोर्टलवर आणि नक्की कारण तांत्रिक कारण आहे आणि लवकरच राहिलेल्या लाभार्थ्यांचा हप्ता जमा होईल असं सांगितलं गेलं अपेक्षित होतं. मात्र पाहू शकता आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे, जर एकदा कोणतंही कारण असो, एकदा लाभार्थ्यांचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आणि राहिलेल्या लाभार्थ्यांना आला नाही तर तो दिलाच जात नाही. थकीत पेन्शनना अद्यापही कधीच देण्यात आलं नाही. मात्र पाहू शकता बहुतांश लाभार्थी यामध्ये काही कारण नसताना त्यांना हप्ता अडलेला आहे. अपेक्षा आहे की लाभार्थ्यांना यामध्ये मार्च महिन्यासाठीचा जो हप्ता आहे राहिलेल्या लाभार्थ्यांना नक्की मिळेल. या संदर्भात शासनाकडून लवकरच काहीतरी जी नोटिफिकेशन आहे, परिपत्रक, माहिती अपडेट जारी केली जाईल. त्याचबरोबर आपण सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांच्या त्याचबरोबर तहसीलदार कार्यालयाच्या संपर्कात आहोत की नक्की काय अडचण आहे आणि हप्ता येईल का नाही. तर या संदर्भात जशी महत्त्वाची अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल तुमच्यापर्यंतचं पोचवण्याचं काम आपण सगळ्यात अगोदर करणार आहोत. आणि या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.